नमस्ते, मी शैलजाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे: 1 वाटी जाडा रवा, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर. आता हे मी 1.5 वाटी ह्याच वाटीने घेतलंय. 1.5 वाटी दूध आणि आपल्याला त्याच्यातच 1.5 वाटी पाणी ओतायचं. मी दाखवण्यासाठी वेगळं काढून ठेवलं. 1.5 वाटी पाणी. नंतर आपल्याला लागेल 1 वाटी आंब्याचा रस. म्हणजे फक्त मी काय केलं, साल काढली, मोठे मोठे काप केले आणि मिक्सरला लावून घेतलं. नंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स लागतील, काजू, बदाम, पिस्ता. 7-8 केशरच्या पाड्या लागतील. नंतर अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं चिमूटभर मीठ लागेल. आता आपण पहिल्यांदा काय करूया, कढईमध्ये तूप टाकून रवा भाजून घ्यायचा आहे. तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. आता कढईमध्ये आपण पहिल्यांदा तूप टाकून घेऊया आणि थोडंसं 1 चमचा तूप मी ठेवते. आपल्याला नंतर शिरा झाल्यानंतर वरून टाकायचं. 1 चमचा तूप शिल्लक ठेवूया. थोडंसं गरम होऊ दे. आपण 1 वाटी रवा आहे तो टाकून देऊया आणि छान एकदम खमंग भाजून घ्यायचं आपल्याला. जाडा रवा 1 वाटी घेतला. पहिल्यांदा मी 2-4 मिनिटं गॅसची फ्लेम हाय ठेवते, नंतर एकदम लो करणार आहे. समजा बारीक रव्याचा करायचं असेल ना, तर तसं पण तुम्ही करू शकता. बारीक रवा पण वापरू शकता. तो एकदम अजून सॉफ्ट होतो. आणि कुणाला एकदम असं नरम नसेल आवडत ना, तर जाड रवा वापरू शकता. आता आपण हे थोडे ड्रायफ्रूट घेतले आहेत ना, ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि गॅसची फ्लेम मी आता लो केली आहे आणि छान कलर चेंज होईपर्यंत रवा परतून घेऊया. थोडा वेळ मी 2-4 मिनिटं मीडियम केला होता गॅस. जेव्हा आपण रवा भाजायला घेतो ना, तेव्हाच आपण हे दूध आणि पाणी मिश्रण घेतलंय ना, ते आपण गरम करायला ठेवूया. गॅसची फ्लेम थोडीशी हाय करते, मग नंतर कमी करते. जरा गरम झाला की मग कमी करते. तोपर्यंत आपला रवा पण छान भाजून येईल. गरम दुधाचं आणि पाण्याचं मिश्रण आपण रव्यामध्ये ओतूया. सावकाश ओतायचं. एका हाताने ढवळायचं, एका हाताने दूध ओतायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. हे बघा, मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आणि झाकण ठेवलेलं. आता 2-3 मिनिटं रवा चांगला शिजला आहे. आता आपण गॅस कमीच ठेवलेला आहे. आता साखर टाकून घेऊया. नंतर केशरचे काढे घेतले ते टाकून थोडंसं मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. नंतर हा जो आपण आंब्याचा पल्प काढून घेतलाय तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा. 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया साखर विरघळेपर्यंत. गॅस कमी ठेवून मी झाकण ठेवलेलं. आता 1-2 मिनिटं झाले, आपण झाकण काढून घेऊया आणि जो आपण आंब्याचा पल्प बनवलेला तो त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
आता थोडासा पातळ वाटेल, पण नंतर आपण झाकण ठेवणार आहोत, मग तेव्हा तो छान व्यवस्थित सुकेल. कारण साखर पण भिजवायची, त्याच्यामुळे पण पातळ वाटतं. छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलाय. असं व्यवस्थित पसरवून आता फक्त आपल्याला 2 मिनिटाची वाफ द्यायची आहे. झाकण ठेवूया. बघा आपण गॅसची फ्लेम लो ठेवून झाकण 5 मिनिटं ठेवलेलं. आता आपण झाकण काढून घेतलं आणि हे जे आपण वेलची पावडर आहे ना ते टाकून घेऊया. आणि हे 1 चमचा तूप आपण ठेवलं होतं ना ते पण त्याच्यात टाकून घेऊया. व्यवस्थित वेलची पावडर आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पण आंब्याचा पल्प टाकलाय ना, त्याच्यामुळे असंच एकदम असं सुक्का आपण डायरेक्ट शिरा करतो ना तसा नाही होणार. असं थोडा ओलसरच राहणार. साईडने बघा असं थोडंसं तूप सुटायला लागलंय ना, म्हणजे आपला शिरा तयार आहे. आपण गॅस बंद करूया आणि शिरा सर्व करून घेऊया. आपला आंब्याचा शिरा बनवून तयार आहे. तुम्हाला आवडला तर मला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.